नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला, पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज बघूयात भरलेले बांगडे. भरलेला बांगडा फ्राय करण्यासाठी मी त्याच्यामध्ये जे आपल्याला भरलेलं वाटण करायचं ना, त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत थोड्याशा मिरच्या, कोथिंबीर, ओलं खोबरं, त्यानंतर थोडेसे लसूण आणि आलं. हे जे सगळं आपला सुक्का वाटण आहे ना, हे सुक्कं वाटण आपल्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. पण त्यापूर्वी आपण टाकूयात एक अर्धा लिंबाचा रस. आणि हे जे बघा वाटण मी छानपैकी मिक्सरला हलकंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं आणि नंतर मी त्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ आणि ह्याला अगदी सुक्कं सुक्कं असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी छान आणि स्वच्छ असे केलेले बांगडे मी मधून ते मार्केटमधूनच बरोबर मधून कापून आणलेले आहेत. तर बघा ह्या वाटणाला आपल्याला वरून बांगड्यांना जे लावायचं आहे मॅरिनेशन, त्यासाठी मी ते एका बाजूला घेतलेलं आहे तिखट, हळद आणि मीठ. तर बघा हे आपले छानसे बांगडे मस्त कापलेले धुवून आणि छान असे रेडी आहेत. याच्यामध्ये आपण भरणार आहोत आपलं भरण्याचं वाटण. आपण जे हिरवं वाटण केलं होतं ना, ते आपण इथे मी 4ही बांगड्यांमध्ये एकसारखं असं सपाट भरून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपला बांगडा जसा होता तसा पूर्ववत बंद करून ठेवलेला आहे. या बांगड्यांमध्ये आता हे जे वाटण आहे ना, याच्यामध्ये तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता, आलं लसूण पेस्ट वापरू शकता. काही ठिकाणी याच्यामध्ये कोकम आगळ किंवा कोकमाचा जो गर असतो तो सुद्धा टाकतात. तर बघा आपले 4ही बांगडे इथे छानपैकी भरून रेडी झालेत. ह्या बांगड्यांच्या दोन्ही बाजूला मी थोडेसे तिरके तिरके काप असे मारून घेतले होते, ज्या कोळीण बायका असतात ना त्यांच्याकडून. तर इथे मी आपल्याला वरून बांगड्यांना जे आपल्याला हे सुक्का मसाला लावायचा आहे, त्याच्यामध्ये मी इथं आता ॲड करते थोडासा लिंबाचा रस आणि छानपैकी आपल्या बांगड्यांना आपण वरून तिखट, मीठ, हळद आणि लिंबाच्या रसाचं जे मिश्रण आहे ते मस्तपैकी असं त्या जे चिरा आहेत त्या चिरांमध्ये भरून घेऊया आणि बांगड्यांना असं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवू. असे मॅरिनेट केलेले बांगडे एक फार वेळ नाही पण एक 5 ते 10 मिनटं आपण ठेवायचे आहेत. तर बघा हे आपले 4ही बांगडे छानपैकी आता मॅरिनेट झालेले आहेत. यांना आपण करणार आहोत फ्राय. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा. त्यामध्ये मी टाकलं आहे हलकंसं हळद आणि तिखट आणि मीठ. तर बघा त्यांना आपण छानपैकी असा कोट चढवून घेतलेला आहे आणि आपल्या नेहमीच्या तव्यामध्ये आपल्याला बांगडे हे मस्त वरून खालून फ्राय करून घ्यायचे. तर बघा हिरव्या वाटणाचे मस्तपैकी भरलेला बांगडा तयार. एन्जॉय.